कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। कणकवली तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या खारेपाटण पंचायत समिती निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झालेला आहे। या चुरशीच्या लढतीमध्ये भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार गुरुप्रसाद शिंदे यांनी 179 मतांच्या फरकाने दणदणीत विजय संपादन केलाय। गुरुप्रसाद शिंदे यांना एकूण 1506 मते मिळाली असून त्यांनी विजयाचा गुलाल उधळलाय। या निवडणुकीत अपक्ष उमेदवार रफिक नाईक यांनी जोरदार टक्कर दिली, त्यांना 1327 मते मिळाली। मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच शिंदे आणि नाईक यांच्यात काटेकी टक्कर पाहायला मिळाली, मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये शिंदे यांनी आघाडी कायम ठेवली। दुसरीकडे उबाटा गटाचे रामचंद्र राऊत यांना केवळ 289 मतांवरती समाधान मानावे लागले, तर नोटा पर्यायाला 45 मतदारांनी पसंती दिली आहे। या विजयामुळे खारेपाटण परिसरामध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत मोठा जल्लोष साजरा केलाय। शिंदे सेनेने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केल्याने तालुक्यात महायुतीचा बोलबाला पाहायला मिळत आहे। साहेब शिंदे साहेबांचा वाढदिवस आहे आणि ही माझ्याकडून त्यांना एक पहिलीच गिफ्ट आहे माझ्याकडून। आज माझा विजय म्हणजे माझा विजय म्हणजे खारेपाटणमध्ये सगळे विरोधक एकत्र होऊन आज मला जो काय पाडण्याचा प्रयत्न चालला होता, त्या विरोधकांना पण मी एवढंच सांगेन की तुम्ही सुज्ञ आहेत आणि विकास तो आज हे शिवसेना भाजप विकास करतोय। आज विकास कोण करू शकतो याच्याकडे लक्ष द्या आणि इथून पुढची निवडणूक येईल त्यावेळी विकासाच्या बाजूने तुम्ही उभे राहा। ठाकरे शिवसेनेचे उमेदवार नाही, अजून काही नाही उमेदवारांचा माहिती सेलिब्रेशन काय नाही, त्यांना त्यांच्याच लोकांनी बळीचा बकरा केलाय उभाटाच्या लोकांनी। हे झालं की आज उभाटा जो आमचा उमेदवार होता, अपक्ष होता, तो महायुतीचा उमेदवार होता आणि आज ते त्यांना साधी निष्ठा पण राखता आली नाही। सगळे नुसते म्हणजे पक्षाची त्यांना काय हेच काळजीच नाही त्यांना, म्हणून आज त्यांचा पराजय झालेला आहे।